ही विकृती कधी संपणार? कारण विकृत मनोवृत्तीच्या माणसांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या लेकींना हात घातलाय। महाराष्ट्राच्या लेकींवर अत्याचाराची परिसीमा गाठली गेली आहे आणि आज हिंगणघाटमधल्या पीडितेचा सकाळी मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांपूर्वी हिंगणघाटमधल्या दारोडा या तिच्या गावी लोक प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरलेत। मिलिंद, आपण पाहू शकतो अंकिताची जी मावस बहीण आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि तिची मागणी आहे की त्याला पण अशाच प्रकारचे शिक्षा द्यायला पाहिजे। आपण पाहू शकतो की अंकिताचे जे नातेवाईक आहेत या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि तीव्र संताप असा तरी बाहेर काढा, आम्हाला पेट्रोल टाकूनच पेटवायचं त्याला। त्याने जसं पेटवलं माझ्या बहिणीला तसंच पेटवायचं पेट्रोल टाकून। तुम्ही बाहेर काढा त्याला, 2 मिनिटासाठी बाहेर आणा। आपण आत्ताच बघितली आहे प्रतिक्रिया की ती अंकिताची जी मावस बहीण आहे ती आली आहे या ठिकाणी आणि ती सुद्धा म्हणतात की आम्हाला आमच्या हाती द्या, आम्ही तिला पेट्रोल टाकून जाळतो। एकंदरीतच पाहता हा जो नागपूर हैदराबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। या ठिकाणी SRPची तुकडी असो, वर्धा पोलिसांची तुकडी असो, आणखी जे दंगल नियंत्रण पथक आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। SP आत्ता या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण पाहू शकतो की वर्धाचे जे SP आहे या ठिकाणी दाखल झालेले आहे ते या परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि जे संतप्त जे प्रतिक्रिया उमटत आहे येथील जे रस्ता जो रोखून धरलेला आहे त्या संदर्भात ते या परिस्थितीची आढावा घेत आहे। महिला पुरुष जे आहे ते अत्यंत संतप्त झालेले आहे आणि हा जो हैदराबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरला आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। हा जो महामार्ग अचानक ज्या गावकऱ्यांनी जो पवित्रा घेतला आहे त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे। कोणत्या पद्धतीनं या गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलीस पातळीवर केला जात आहे, परंतु जे येथील जे नागरिक आहेत त्या अत्यंत संतप्त झालेले आहेत, त्यांच्या भावना ज्या आहेत तीव्र झालेल्या आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या रस्त्यावर बसलेले आहेत। झालेच पाहिजे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा जो नागपूर हैदराबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। पोलीस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे की कशा पद्धतीने आता या लोकांची या गावकऱ्यांची समजूत काढायची, हाच प्रश्न आता त्यांच्यासमोर पडलेला आहे। आपण हैदराबाद महामार्गावरून जी ही ॲम्ब्युलन्स जाताना पाहत आहोत, पण आंदोलकही मात्र अशा रुग्णांना वाट करून देताना पाहतोय। नागरिकांची एकमुखी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी या सगळ्या संतप्त गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे। या पीडितेची बहीण सुद्धा या आंदोलकांच्या सोबत या आंदोलनात सहभागी झाले आहे, रस्त्यावर उतरलेली आहे आणि खरोखरच तीव्र अशा भावना आहेत। पोलिसांचं काम अवघड आहे। या विभागाचे जे SP आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आणि या सगळ्या नागरिकांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असेल। न्यूज 18 लोकमत दारोडा गावात त्या क्षणापासून आहे
नागपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडच्या दोनही बाजू आता आंदोलनकर्त्यांनी अडवून धरलेल्या आहेत। एका बाजूला बहुतांश महिला बसलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला पुरुष बसलेले आहेत प्रचंड मोठ्या संख्येने आणि हा महामार्ग रोखून धरण्यात आला आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत। आपण तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या दूरध्वनीवरून न्यूज 18 लोकमतकडे निश्चितपणे नोंदवू शकता। फक्त आपल्याला सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण योग्य शब्दात संयमित शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात। बदलापूरहून गणेश भांगे आहेत आपल्यासोबत। गणेशजी, काय भावना आहेत तुमच्या? सर, हे जे झालंय ते खूप वाईट आहे आणि जो आरोपी आहे त्याला जशाच तशी शिक्षा देणं गरजेचं आहे। गणेशजी, याच्यात आता इथून पुढच्या काळात तरुण मुलांना सुद्धा काही गोष्टी समजवण्याची वेळ आली आहे? हो, नक्कीच सर, कारण की जर त्या आरोपीला जशाच तशी शिक्षा दिली तर भविष्यात हे अशा घटना कमी होतील असं वाटतंय। जशाच तशी शिक्षा महत्वाची सर। गणेश, धन्यवाद, आपण भावना व्यक्त केल्यात याबद्दल। आणि आपण ही जी थेट दृश्य पाहतो आहोत ती दारोडा गावातली दृश्य पाहतो आहोत। राजेश शेलार आहेत आपल्यासोबत अंधेरीहून। राजेशजी, काय भावना आहेत तुमच्या? मी सर्वप्रथम आपल्या आगीला ताईला एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देत आहे आणि माझं एकच आवाहन आहे आपल्या पोलीस दादाला की त्या तरुणालाही तुम्ही त्या ठिकाणी नेऊन तसंच पेट्रोल टाकून जाळा, म्हणजे त्याला कळेल की या वेदना काय असतात ते। आणि तमाम जनतेला, तमाम माझ्या पालक वर्गाला ही विनंती आहे की आपल्या मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे द्यावेत, जेणेकरून समोरचा कोणीही व्यक्ती जर आपल्यावर हल्ला करत असेल तर त्याला आपण प्रत्युत्तर देता आलं पाहिजे। धन्यवाद। अजयजी, धन्यवाद, तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्यात। त्या केवळ तुमच्याच नाही, महाराष्ट्रातल्या अनेकांच्या अशा भावना आहेत। भावना अतिशय तीव्र आहेत। अनेकांना तर सहजीपणे या गोष्टी पाहताना एका डोळ्यात तीव्र संताप आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत। मगाशी या गावातल्या काही महिलांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्या 100% खऱ्या आहेत। आज दारोडा गावातली पीडित आहे, कदाचित उद्याला आपल्या आजूबाजूची आणखीन एखादी मुलगी असू शकते आणि त्यामुळे जो दोषी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। नेरूळहून अवधूत खातू आपल्यासोबत जोडले गेलेत। अवधूतजी, काय भावना आहेत तुमच्या? मी अरुण खातू बोलतोय नेरूळवरून। बोला अरुण। माझ्या भावना एवढ्या तीव्र आहेत की गेल्या 70 वर्षांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, सगळ्या न्याय संस्था आहेत, राज्यकर्ते आहेत, पण ह्याच्यावरती जर ठोस तेवढ्यापुरती आपल्याकडे नंतर मलमपट्टी होते आणि नंतर काहीच नाही होत, नंतर विसरून जातात। तर माझी एकच विनंती आहे, न्याय संस्थेला, राज्यकर्त्यांना, जे कायदे बनवणारे सर्वोच्च स्थान आहेत त्यांनी ह्याच्यावरती कायमचा तोडगा काढला पाहिजे। बरं, अरुणजी, तुम्हाला असं वाटतं की महिलांनी जसे स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे तसं तरुणांना, म्हणजे आपल्या घरातल्या तरुण मुलाला आता हेही सांगितलं पाहिजे की तुला कोणी नकार दिला तर त्याचं अर्थ असं नाही असू शकत की तू त्या व्यक्तीवर, समोरच्या मुलीवर हल्ला केला पाहिजे। संयम तर तरुणांना आता बाळगण्याची जास्त गरज आहे। नाही, दोन्ही बाजूनी संयम बाळगला पाहिजे। मानसिकता जी बदलली नाही, आपण ज्या देशामध्ये राहतो, बलाढ्य अशा भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राहतो, जे आहे हिंगणघाट हे एकदम म्हणजे रिमोट एरिया आहे आणि त्या ठिकाणी जी मानसिकता जी आहे तर ह्या मानसिकतेवरती एकच इलाज आहे की ज्या वेळेला कठोर कायदे म्हणजे सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला फाशी दिली जाईल या भारतामध्ये, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण लोकशाही जिंकलो असं समजू। अरुणजी, तुम्ही भावना व्यक्त केल्यात, तुमचा संताप आहे तो खरोखरच आदर केला पाहिजे त्याचा, कारण कठोरात कठोर शिक्षा दिली जावी अशीच सगळ्यांची भावना आहे। अनिताताई आहेत आपल्यासोबत। अनिताताई, काय भावना आहेत तुमच्या? सर, माझी अशी भावना आहे की त्याला आहे ना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, बाकी त्याला नाही तर जाळलं पाहिजे जिवंत। अनिताताई, काही प्रमाणात पुरुषांनी सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत इथून पुढच्या काळात असं वाटतं, आणि महिलांनी सुद्धा स्वसंरक्षण। बरोबर आहे। बोला अनिता। हॅलो,
हा बोला ना सर. पुरुषांना सुद्धा आता संयम शिकवला पाहिजे आणि महिलांनी स्वसंरक्षण शिकलं पाहिजे. हो सर, शिकलं पाहिजे ना. महिला असं नाहीये की महिलांची सगळी चूक असती, की आता ह्या महिलांची काहीच चूक नाहीये. काय मी म्हणू शकते महिलांची पण चूक असती, पण जेणेकरून इथं मला काही महिलांची चूक वाटत नाहीये सर. ती अनिताजी, पूर्ण पुरुषांची चूक आहे, असं जाळीनं आडवीनं गुन्हा करणं. बर बर. अनिताताई, तुम्ही भावना व्यक्त केल्यात याबद्दल धन्यवाद. पुण्याहून अनिताताई बोलत होत्या आणि त्यांचं असं आग्रही म्हणणं होतं की संयम सगळ्यांनीच शिकला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या पीडितेला ज्यानं पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्या नराधमाला अतिशय कठोर अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून अनेक आपले प्रेक्षक आपल्याला फोन करून आपल्या भावना व्यक्त करतायत. तर तिथे हिंगणघाटमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी SP सध्या प्रयत्न करतायत. या विभागाचे SP इथे दाखल झालेले आहेत आणि हिंगणघाटमधल्या दारोडा गावच्या इथली आपण ही दृश्य पाहतो आहोत. ही झुंज आज संपली पण आपला लढा आज सुरू झालाय आणि याबद्दल तुमच्या भावना तुम्ही मोकळेपणानं व्यक्त करू शकता. 022-6888-2681 या क्रमांकावर, 022-688-2681 या क्रमांकावर फोन करा आणि संयमित शब्दात आपल्या भावना आपण व्यक्त करा. कारण आज आपल्याला भावना व्यक्त